तुमच्या घरामध्ये कोणाला मधुमेह आहे का? किंवा रिपोर्टमध्ये साखर वाढलेली आली का? आणि मग एकच प्रश्न, आता काय खायचं आणि काय टाळायचं? नमस्कार, मी डॉक्टर शोभा सातभाई, आरोग्य संस्कृती चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत मधुमेहात कोणत्या भाज्या आणि फळं खाल्ल्या तर त्या उपयोगी ठरतात आणि त्या कशा प्रकारे खाल्ल्या तर त्याचा जास्त फायदा आपल्याला होतो. सगळ्यात आधी एक गोष्ट स्पष्ट करूया, मधुमेह म्हणजे फक्त साखर वाढणं नाही, तर तो आहे शरीरातील इन्शुलिनचं काम नीट न होणं किंवा शरीरातील इन्शुलिन काम नीट न करणं आणि त्याबरोबरच शुगर सेल्स मध्ये न जाणं. चला तर आता भाज्यांकडे वळूया. मधुमेह कमी करणारी किंवा मधुमेहावर गुणकारी भाजी आहे पहिली भाजी म्हणजे कारले. कारल्यामध्ये असे काही नैसर्गिक घटक आहे जे इन्शुलिनसाठी म्हणजे मधुमेहावर गुणकारी औषध म्हणून कारल्याला मानलं जातं. या महत्वाच्या घटकांमुळे साखर कमी होण्यास मदत होते. त्याबरोबरच कारल्याची भाजी किंवा कारल्याचा ज्यूस हा जर आहारात आपण सॅलड टाईप कारल्याची फोडी करून खाल्ल्या तर नक्कीच साखरेचं प्रमाण कमी होण्यास मदत होते आणि डायबिटीस पेशंटसाठी कारलं हे एक वरदानच आहे असं मला वाटतं. ज्यांना डायबिटीस आहे त्यांनी जर अधूनमधून आहारात कारलं सेवन केलं तर ब्लड शुगर कमी होण्यास नक्कीच मदत होईल. दुसरी भाजी आहे मेथी. मेथी ही पालेभाजी वर्गीय भाजी असून हिच्यामध्ये असणारे जे घटक आहे त्यामुळे नक्कीच आपल्याला आहारामध्ये शुगर लेवल कमी करण्यास मदत होते. कारण मेथीचं बीचं जर पाणी मेथीच्या बीला सायंकाळी भिजत घालून सकाळी ते पाणी पिलं किंवा बिया जरी खाल्ल्या तरी शुगर लेवल कंट्रोल होण्यास किंवा नियंत्रणात येण्यास मदत होते. त्याबरोबरच मेथीमध्ये फायबर भरपूर असतात. या फायबरमुळे ब्लड शुगर लेवल नियंत्रित आणण्यास मदत होते. पुढची भाजी आहे दुधी भोपळा. दुधी भोपळा ही फळवर्गीय भाजी असून या भाजीमध्ये लो कॅलरी असल्यामुळे लो ग्लायसेमिक असल्यामुळे शुगर लेवल पटकन वाढत नाही. तसंच फायबरचं प्रमाण अधिक आहे आणि ही भाजी बीपी, हृदयविकार, इतर आजारांवर देखील गुणकारी असून मधुमेहावर जास्त फायदा हिचा होतो. पालक आणि इतर पालेभाज्या, पालकाप्रमाणेच शेपू, चाकवत या इतर पालेभाज्यांमध्येही मोठ्या प्रमाणावर विटॅमिन्स, मिनरल्स यांची मात्रा अधिक असते. तसेच फायबरचं प्रमाण देखील अधिक असतं आणि त्यामुळे इन्शुलिन सेन्सिटिव्हिटी सुधारण्यासाठी यांची मदत होते. म्हणून आहारात या पालेभाज्यांचाही समावेश करायला हरकत नाही. ज्यांना मधुमेह आहे त्यांनी जर यांचं सेवन केलं तर नक्कीच शुगर लेवल कंट्रोल आणण्यास मदत होईल. कोबी आणि फुलकोबी, यामुळेही आहारात कोबी आणि फुलकोबी खाल्ल्यामुळे देखील शुगर स्पाइक होत नाही. कारण लो ग्लायसेमिक असल्यामुळे, लो कार्ब्स असल्यामुळे याचा उपयोग मधुमेह पेशंटला नक्कीच होतो. आता फळांकडे वळूया. सफरचंद, पेरू यांसारखी फळं खाल्ली तर फायबरचं प्रमाण अधिक असतं. शिवाय अँटीऑक्सिडंटही भरपूर मोठ्या प्रमाणात फळांमध्ये आढळतात आणि म्हणूनच फायबर जास्त असल्यामुळे पोट भरल्याची भावना होते आणि हळूहळू आपल्याला शुगर हळूहळू वाढत जाते आणि त्यामुळे डायबिटीस पेशंटला या फळांचा उपयोग होतो. पुढचं फळ आहे ते जांभूळ. मधुमेहासाठी जांभूळ हे एक वरदानच ठरलेलं आहे. कारण जांभळामध्ये असणारे घटक रक्तातील शुगर कमी करण्यासाठी मदत करतात आणि जांभूळ पावडर असेल किंवा उपाशीपोटी जांभळाच्या बियापासून बनवलेली पावडर, पाला हे सर्वच मधुमेही पेशंटसाठी एक प्रकारचं वरदान ठरलेलं आहे. म्हणून त्याचा उपयोग नक्कीच मधुमेही पेशंटने करावा आणि जांभळाचं दैनंदिन वापराने कसं शुगर नियंत्रित करता येईल याच्यावरती लक्ष ठेवावं. पुढचं फळ आहे आवळा. आवळा देखील मधुमेहासाठी उत्तम औषध आहे. कारण यामध्ये असणारे अँटीऑक्सिडंट आणि इतर घटक हे शुगर लेवल कंट्रोल करायला मदत करतात आणि पॅनक्रियास साठीही सपोर्ट करतात. पपईमध्ये असणारे पेपेन एन्झाईममुळे पचन हे सुधारतं आणि त्यामुळेच पचन सुधारल्यामुळे ही योग्य प्रमाणात खाल्ल्यास मधुमेहासाठीही पपई गुणकारी किंवा औषधी ठरू शकते. चला तर आता पटकन लक्षात ठेवा. भाज्या, कारले शुगर कंट्रोल, मेथी ऍब्सॉर्प्शन स्लो, पालक इन्सुलिन सपोर्टिव्ह, कॅबेज किंवा कोबी, ज्यामुळे कोबीमुळे काय होतं की लो कार्ब्स असतात त्यामध्ये. आता पाहूया फळे. पेरू हाय फायबर्स, सफरचंद कंट्रोल शुगर, जांभूळ नॅचरल सपोर्ट, पपई इझी डायजेशन, आवळा हाय अँटीऑक्सिडंट. आता टाळायचं काय? सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे साखर वाढवणारे पदार्थ हे टाळले तर शुगर कंट्रोल राहते आणि डायबिटीस पेशंटला आराम मिळतो. म्हणूनच जास्त साखरेचे किंवा मिठाया, भात, बटाटे, प्रोसेस्ड फूड हे सगळे आहारात वर्ज्य केले तर नक्कीच साखर कंट्रोल व्हायला मदत होते. आता महत्वाचं म्हणजे शुगर कंट्रोल मध्ये येण्यासाठी किंवा डायबिटीस कमी करायची असेल पेशंटला कोणते पदार्थ खाणं आवश्यक आहे आपण ते बघितले. आता कोणते पदार्थ टाळणं आवश्यक आहे ते बघूया. तर साखर, मिठाई, मैद्याचे पदार्थ, भात, बटाटे,
ज्यांनी शुगर लेवल वाढते असे पदार्थ, फळांचा रस घेण्यापेक्षा फळे खाल्लेली कधीही चांगली, म्हणून फळांचा रस घेऊ नये, त्याने शुगर लेवल पटकन वाढते. तर असे हे सगळे पदार्थ आहारातून वर्ज्य करावे किंवा ते घेऊच नाही शक्यतो, कारण त्याने शुगर लेवल पटकन वाढते आणि शुगर स्पाइक झाली की डायबिटीस पेशंटला पुन्हा एकदा औषधं घेऊन हे करावं लागतं. त्यापेक्षा हे पदार्थ खाऊच नाही असं मला वाटतं. मधुमेही पेशंटसाठी सगळ्यात महत्वाचा नियम म्हणजे रोज काय खाता यापेक्षाही ते कसं खाता हे खूप महत्वाचं आहे. कारण आपण काय टाळायचं आणि काय खायचं बघितलं, परंतु जे काही खातो ते कसं खायचं, तर हे आपण आता थोडक्यात बघूया. तर खाण्याच्या वेळा असल्या पाहिजे, पोर्शन थोडाच घ्यायचा, म्हणजे छोट्या प्लेटमध्ये अगदी थोडंसं खायला घ्यावं आणि ते विभागून, म्हणजे 2-3 वेळांच्या ह्याच्यात अंतरात दिवसातून असं विभागून अन्न खावं. नंतर खाण्याच्या वेळा या नक्की पाळल्या जाव्यात, की केव्हा केव्हा ब्रेकफास्ट असावा, केव्हा तुमचं दुपारचं जेवण आणि परत रात्रीचं. तर ह्या वेळा विभागलेल्या वेळच्या वेळी ते अन्न घेतलं जावं. आणि तिसरं म्हणजे मधुमेह पेशंटने व्यायाम म्हणजे हालचाल शरीराची करावी. चालण्याचा व्यायाम अतिशय चांगला आहे शरीरासाठी, योगासनं चांगली आहे. तर अशा प्रकारची व्यायामाची जोड जर आहाराला दिली तर नक्कीच शुगर लेवल कंट्रोल व्हायला मदत होते. तर आजपासून अगदी छोटासा बदल करायचा आहे. तुमच्या थाळीमध्ये ज्या भाज्या आपण बघितल्या, जी फळे बघितली, त्यांचा समावेश वाढवायचा आहे आणि त्यामुळे शुगर स्पाइक टाळायचा आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर नक्की शेअर करा, कारण मधुमेह आज प्रत्येक घरात आहे. कॉमेंट करा की आजपासून मी माझी साखर, शुगर लेवल नियंत्रणात आणण्यास ठरवत आहे किंवा तसेच पदार्थ मी आता खात आहे. आणि आरोग्य संस्कृती चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा एकदा भेटूया अशा सोप्या आणि आरोग्यविषयक टिप्ससाठी एका नवीन विषयासोबत. धन्यवाद.